बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत। लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार। जनतन धन केले तृणही समान। लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार। तुका म्हणे आता मी मुक्तीची आमाथा। लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार। येई पांडुरंगे नेई सांभाळोनी। येई पांडुरंगे नेई सांभाळो। येई पांडुरंगे येई सांभाळो। येई पांडुरंगे येई सांभाळो। हो करुणा वचने आळवितो करुणा वचने मुकुट जळाळी कारुण्य सिंस बहु दुःखहारी। तुझ विन शंभो मज कोण तारी। आता नमो रंग भूमिका। आता नमो रंग भूमिका। आता नमो रंग भूमिका। आता नमो रंग भूमिका। कीर्तने उभे होती लोका। कीर्तने उभे होती लोका। कीर्तने उभे होती लोका। कीर्तने उभे होती लोका। ताळ मृदंग श्रोते देखा। ताळ मृदंग श्रोते देखा। ताळ मृदंग श्रोते देखा। ताळ मृदंग श्रोते देखा। दया माझे दंडवत। दया माझे दंडवत। दया माझे दंडवत। दया माझे दंडवत। हे प्रथम नमन करू गणनाथा। 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 तुका हा तुकावा परब्रह्मरूपी। तुकिता तुका पावला सत्स्वरूपी। तुका स्वामी हे नाम वाचे शिगाता। बहुसा निळा पावला वर महता। प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी असा भक्त जो आवडे श्रीहरीसी। तया वर्णिता प्रेम अत्यंत चित्ता। नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा। आता हृदय हे आपुले चौपाडून या बली। वरी वैसव पाऊले श्री गुरूंची। बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत।
लाथाळीला संसार केला षडवर्मीचा मार. प्रस्तुत प्राप्त समय निरूपणा करता निवडलेली दिव्य अक्षर महान भगवत भक्त विश्ववंद्य जगद्वंद्य महाराष्ट्र भूषण देवचे सुप्रसिद्ध असे साधू श्रीमंत असे जगद्गुरु तुकोबारा यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अद्वैत पर प्रकरणातील स्वानुभव कथित करणारा अभंग आहे. भजन करा विठ्ठल. मानवतेच्या महान नंदादी प्रगल्भ बुद्धिवंतांच्या बुद्धीला न उलगडलेलं कोड मराठी मनावर अधिराज्य करणारा जगद्विख्यात साधू याही पलीकडे विश्व निर्माण करत्याच्या विशाल राजप्रसादाच्या गवाक्षातून खाली डोकावता डोकावता त्याच्या राजमुकुटातून निखळलेला मोती माझे तुकोबारा आहे. आज निवडलेल्या दिव्य अक्षरात स्वानुभव कथित करत असताना महाराजांची परिभाषा पहा किती गोड आहे. महाराज म्हणतायत आम्ही झालो बळीवंत. व्यवहार काय सांगतोय, सूत्र काय सांगतोय, कार्यभाग कुठलाही असू द्या, कार्यक्षेत्र कुठलाही असू द्या, परंतु कुठल्याही कार्यक्षेत्रात बळ नसताना केलेली बडबड विफल आहे, वायफट आहे, बासकाळ आहे, फोल आहे. असं असताना देखील महाराज आज निवडलेल्या दिव्य अक्षरात कथित करतायत आम्ही झालो बळीवंत. बर महाराज स्वानुभव कथित करतायत अद्वैत पर प्रकरण आहे, परंतु ते प्रतिपाद्य विषय बघण्याच्या अगोदर किम कारणास्तव आपण सर्व धर्मानुरागी मंडळी गावातले तळ्यातले मळ्यातले खळ्यातले पंचक्रोशीतले सगळे आडनावाची सगळीच मंडळी आहे का नाही भाऊ, जे तनाने मनाने धनाने श्रमाने या पवित्र पावन यज्ञात सहभागी आहात, सामील आहात. श्री 1008 महामंडलेश्वर विद्या वाचस्पती ब्रह्मलीन स्वामी दिव्यानंद गिरीजी महाराज हरिद्वार यांच्या कृपा छत्राने महाशिवरात्रीच्या पर्व कालावर वारकऱ्याकरता वैष्णवाकरता 5 पर्व महत्वाची सांगितली आहेत. पर्व विशेष भागवत धर्मी नरसिंह जयंती रामनवमी वामन जयंती जन्माष्टमी उत्तमा उत्तमी शिवरात्री. शिवरात्रीचं पर्वकाल साधून आपण पवित्र पावन यज्ञ समापन करतायत. 36व्या वर्षात पदार्पण करत असताना आज चतुर्थ दिनाची सेवा सप्ताह कमिटी आयोजक नियोजक संयोजक सगळ्यांच्या समन्वयाने मजकडे आले आहे. आज सेवा साथी करताना ज्यांच्या हातात इंद्रासारखी ताकद आहे, मृदंगाचं वैभव, मृदंग सम्राट, मृदंग महामेरू, देव्या तेवढे उपम्या थोड्याचे का माहिती आहे. पर्सनॅलिटीला गोडे, स्वभावाला गोडे, वागणुकीला गोडे, सांभाळून घ्यायला गोडे. पदरात आलं ना जसं असलं पदरी पडलं आणि पवित्र केलं हे शिकावं यांच्याकडून. आणखी बोलू, माणूस काय बोलेला असा मृदंग बोलतो, बोलत नाही ते बोलायला लावतात. नाहीतर इथला एखादा नांगर छाप म्हणाल ते काय वाजी त्या मी वाजून पाहतो. अरे भाऊ कणिक कुठं लावायचं, धोरण किती लावायचं, स्वरात त्याचं हे बा वर्म असतं. वर्म ज्याला वाजवता येईल त्याला मृदंग स्वरात लावता येईल याची शाश्वती नाही, ज्याला लावता येईल मृदंग स्वरात त्याला वाजवता येईल याची शाश्वती नाही. दोन्ही समीकरण जुळलं तरी देखील गुणवानाशी समीकरण जुळून घेणं एवढं शक्य नाही. परंतु सगळी परिभाषा ज्यांनी एकवटली आहे अशी मृदंग परंपरेतील एक उच्चांकाचं नाव आमचे दिनेशजी महाराज मोजाड दादांच्या चरणी विनम्र अभिवादन. वा या बाबा, आज दुग्ध शर्करायुक्त योग यावा. आज काय माय बुट्ट्याचं भाग्य आहे, मी उंचीला कमी आहे पण महाराष्ट्रातली सगळी डायमंड माझ्या पुढे आहे काय. वा वा विठ्ठल 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 आता थोडी 5-10 मिनिटं अवांतर होणार आहे. 36व्या वर्षात पदार्पण करत असताना या पवित्र पावन यज्ञाला ज्यांची आज विशेष उपस्थिती लाभली आहे, महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांची ख्याती आहे, कीर्ती आहे, कीर्तन परंपरेतील एक उच्चांकाचं नाव एक काळ 2012-13 पर्यंत आम्ही सान्निध्यात काढला, सोबत राहिलो, सलगीत राहिलो. परंतु चला त्यांचाही भगवंताने प्रमोशन केलं आणि आमचं जगदाळे गुरुजीच्या कृपेनं प्रमोशन झालं आहे का, परमार्थाचं प्रमोशन आहे. असे आमचे महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार श्रावणजी महाराज जगताप बाबा उपस्थित आहेत. बाबांच्या समवेत येवला तालुक्यातील युवा कीर्तनकार कीर्तनरत्न आमचे माऊली महाराज घनगाव ते देखील उपस्थित राहिले. हा गोड योग जुळून आला. मी एक शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे, परंतु एक सानिध्य सहवास संगती त्या न्यायानं इथपर्यंतचं माझं जीवन ज्याचा बदलावा झालाय त्यात इथंही काही मंडळी ज्ञात आहे ज्यांच्या कृपा छत्राने इथपर्यंतची वाटचाल माझी क्लिअर झाली आहे. अशी महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य स्वरमूर्ती स्वराविष्कार रविदासजी महाराज जगदाळे आबा
आबा सहसाथीला आहेत. आबांच्या चरणी कोटी प्रणिपात करतो. भजन सम्राट आमचे परमार्थिक वाटचालीतील ज्येष्ठ मार्गदर्शक प्रकाशजी महाराज नायकवाडे आहेत. महाराजांच्या चरणी कोटी प्रणिपात. आज हरी कीर्तनाकरता कोपरगाव तालुक्याचं भूषण आमचे गोपालजी महाराज डोमशे मायगावकर बाबांच्याही चरणी विनम्र अभिवादन. आमचे सागरजी महाराज आहेर आहेत. ज्ञात अज्ञात परिचित अपरिचित समस्त महाराज मंडळी गुणवान ज्ञानवान धनवान कुलवान सगळ्या मंडळीच्या चरणी विनम्र अभिवादन. विनेकरी महाराज जड सुरक्षा सगळं जे थल्ल्या तिथं ॲप टू डेट कार्यक्रम आहे. कुठलीच उणीव नाही, काटकसर नाही आहे, बागवा बागव नाही आहे, टाळी वाजवा गावकऱ्या करता. नाहीतर काही ठिकाणी अशी दलिंदर गाठ पडती बाबा, असं वाटतं कोणीकडून काय पाप असेल या सप्त्यात कीर्तनाची तारीख दिली आहे का नाही, काही देणार नसतं आहे का नाही. आपण म्हणा एक ते म्हणते एक, आपण काही म्हणा ती वाजी ते भूमपरांडा आहे का कस तरी तासभर काढायला न्यायचं. गाडीत बसलं का यांनी विचारावं आज कस काय झालं, बरं झालं. गोड आहे, भक्तिमती माता आहेत, पुरुष आहेत, छोट्याली बट नाही गुरुजी. इको बेस्ट ट्रबल गेन त्यातलं ज्ञान पाहिजे. एक चॅनल ऑपरेट करायला 12 बट नाही त्या चॅनल पुढे. एक जरी मागं पुढं झालं आम्ही 12 नजरा करून तुमच्याकडे पाहतो. हा धंदा सोपा नाही भाऊ, पण जमवलंय सगळं क्लिअर जमवलं आहे का नाही. ओके आहे, टाळी वाजवा. त्यांच्याही चरणी विनम्र अभिवादन आहे. दिग्गज कीर्तनकाराची कीर्तन ज्या चॅनलला आहे अशी चॅनलचे चालक मालक आमचे उद्धव बापू कवडे ते देखील उपस्थित आहे. वा सगळं जुळून आणलंय भाऊ, सगळं ओके आहे. आणखी सांगू का इथं प्रसन्नता कशी पहा. खूप मोठा स्टेज पाहिली, परंतु हरिकीर्तनाच्या पांडालमध्ये गेल्यानंतर पाठीमागं कुठंतरी बॅनर असतं, कुठंतरी ती वाऱ्यानं हापकतं. पडदा असला तर तो असं जिरमाळ्या मरणाच्या त्याच्यावर काय वगळ आलेली. पण हे कोणाचं समीकरण असेल, कोणाचं डोकं असेल, पंढरीश पांडुरंग परमात्मा आणि त्याच्या अधिष्ठानात रोजचं हरिकीर्तन घडावं. जे सूचक असतील, ज्यांनी ही संकल्पना व्यक्त केली असेल आणि त्या अनुषंगाने पांडुरंग रायाला जिथं उभं केलंय त्याच्या समोर हरिकीर्तन घडतंय, त्याही मंडळी करता टाळी वाजवा. वा वा वा. दिव्य अक्षर मोठी गोड आहे. आज महाराज निवडलेल्या निरूपणा करताच्या अभंगात स्वानुभव कथित करताय. महाराजांची परिभाषा गोड आहे गुरुजी. आम्ही झालो बळीवंत. आता आलं बरं धोरणात आबा, आता सांभाळून घ्या तुम्ही. तसं मला याच्यात काही कळत नाही, पण मी यांच्याकडे पाहून चालत राहतो आहे का नाही. पण ते उंचीवर जाऊ नका, वजनात गार होतील लोक आपले. आता ऐका, बल नसताना केलेली बडबड विफले वायफटे बासकाळे फोल आहे. क्षेत्र कुठलाही असू द्या, कार्यभाग कुठलाही असू द्या, परंतु बळाची विभिन्नता आहे. अवकाशातलं बळ वेगळं आहे, भूतलावरचं बळ वेगळं आहे. बलवान बलवान कीर्तिवान ज्ञानवान गुणवान, परंतु बलाची विभिन्नता मांडत असताना हे बघा, पैलवानाचं बळ वेगळं आहे, कीर्तिवंताचं बळ वेगळं आहे, ज्ञानवंताचं बळ वेगळं आहे, धनवंताचं बळ वेगळं आहे. प्रत्येकाचं बळ वेगळं आहे. गायकाचं बळ वेगळं आहे, गाणाऱ्याचं बळ, गावकरी मंडळी पिणाऱ्याचं बळ. बळात बरीच प्रकार आहे. मग तुकोबरायकडे असं कोणतं बळ आहे की ज्या बळाच्या अनुषंगाने महाराज बोलतायत आम्ही झालो बळीवंत. हे बघा, बळ नसताना बोलणं विफल आहे. गुरुनाम गुरुवर्य वैकुंठवासी नामदेव महाराज पठाडे एक सिद्धांत द्यायचे. ते म्हणायचे एक मातापर पुराणात होऊन गेला बा, गाथा साहित्यात कुणाचाच उल्लेख नाही, पण त्याला धन्यता दिली तुकोबरायने. त्याचं नाव रावण आहे. का माहितीये, त्याने दास्यत्व केलं कुणाचं, भोले बाबाचं. आणि दास्यत्व करून काय काय मिळवलं त्या अगोदर ऐका. धन्यता कोणाला दिली, रावणाला. आणि म्हणले दास झाले हे शंकराचे दास झाले. शंकराचे दास झाले. शंकराचे दास झाले. धन भाग्य रावणाचे दास झाले. शंकराचे दास झाले.
त्यांच्याकडे पाहिलं ना कडकडीत वैराग्य दुबळे परंतु ज्यांनी भगवान शिवाची पूजा केली दास्यत्व केलं भक्ती केली भगवान भोले बाबाने स्वतः राहताना स्मशानात आबा कोण भोले बाबा पण भक्ताला देताना सोन्याची नगरी तो कुठे स्मशानाची वस्ती रुद्र केरी स्मशानाची वस्ती रुद्र केरी स्मशानाची वस्ती रुद्र केरी स्मशानाची वस्ती रुद्र केरी त्या कोणी कैलास सर्व हे दाखला गायला आबांनी सदा स्मशानी राहिला कोण त्या गोनी कैलास सर्व ही संपत्ती स्मशानाशी वस्ती रुद्र करी भोले बाबा स्मशानात पण ज्याने दास्यत्व केलं ज्याने भक्ती केली आधीचा पुरावा ऐका धन्य भाग्य रावणाचे दास झाले शंकराचे त्या दास्यत्वाचा फायदा 80,000 ज्याच्या कांता मंडोदरी पतिव्रता बायका किती म्हणली त्याला बोला ना बोलत चला किती त्यात मुख्य आहे कोण पुढे ऐका इंद्र चंद्रमाशाला धरी धाके वायू घरजाडी गुरुजी इंद्र देवता आणि चंद्र देवता पार्टनरकी केली आणि रावणाच्या लंकेत MSCBचं खातं चालवलं कोणा पार्टनरकीत इंद्रचंद्र चला आग्रपूजेचा स्थानमान देव पंचायताना संत पंचायताना ज्या देवतेला मिळाला त्या देवतेचं नाव आहे गणपती बाप्पा पण महाराज पुरावा घालतायत गणपती थोर देव गाढवे वळावया धाव तुमचं माझं कुलदैवत येळकोट येळकोट भुका लागलेत तुम्हाला मी सकाळचा बॉम्बलत फिरू राहिलो तरी अजून गागू राहिलो ऐका ते खंडराव महाराज खंडराव ज्याचा नावी नित्य रोज आहे ना दावी एवढा ऐश्वर्य आहे मंडोदरीला सांगतोय रावण मंडोदरी ऐक 9 ग्रहाच्या पायऱ्या पालत्या टाकल्या 33 कोटी देवबंदी खाण्यात घातले एवढं ऐश्वर्य आहे माझं भगवान भोले बाबाचं देणं आहे कारण मी भक्ती अशी केली एक दिवस कमळ कमी पडलं इकडे इकडे पाहिलं नाही उठून गेला नाही मेहनतली तलवार काढली काय केलं सिरों को काटी केली अपने किया जब होम रावणी ने सिरों को काट केली अपने किया जब होम रावणी ने किया सब राज दुनिया का किया सब राज दुनिया का दीवाना हो तो सदा शिवा शिरोकर काट कर अपने किया जब हो रावण एवढी माझी साधना आहे तपस्या आहे त्याच्या अनुषंगाने हे बळ मी एकत्रित केलं आहे एक वाटलंय कोण सांगतोय कोणाला माझ्या गोळ्या संपल्या नाही अजून पण तुम्ही नीट ऐका कोण सांगतोय तसं तुम्ही काळजी घ्यायला खिशातच घेऊन येऊन राहिलो ऐका आता रावण सांगतोय मंडोदरीला पण पत्नी कोणाला म्हणतात बायको कोणाला म्हणतात अर्धांगिनी कोणाला म्हणतात पतिव्रता कोणाला म्हणतात बाहेर किती वजन राहू द्या राजकीय तत्वात राहू द्या अर्थकारणात राहू द्या कुठल्याही कार्यक्षेत्रात राहा बाबा व्हा गायक व्हा कोणी व्हा कुठं जा पण लोकांतात एकांतात एका वाक्यात गार करते तिचं नाव माझ्याकडे पाहा ना मला अभंगाच्या भूमिकेत बोलायचं आहे मंडोदरी म्हणले मालक तुम्ही बलवान आहात मान्य आहे परंतु तुम्ही ज्याच्याशी वैर केलाय तर तुमच्यापेक्षा 1000 पटीनं बलवान मला मुद्दा मांडायचा आहे मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबा देखील हरिपाठ प्रकरणात कथित करतायत बळा विना बोलू बड़े बिना शक्ति बोलू है बड़े बिना शक्ति बोलू बोलो बड़े बिना शक्ति बोलो बोलो बड़े बिना शक्ति बोलो बिना
व्यवहारातली काही बळाचे प्रकार आहे आणि परमार्थात ती बळ कोणती एकवटली, कोणती अनुसंगली, काय एकत्रितपणा आलं, ते बळ मिळवलं कोणीकडून, त्या बळाच्या अनुषंगाने काय पुरुषार्थ केला आणि जेणेकरून म्हणतायत आम्ही झालो बळी बंदित. पहिलं शारीरिक बळे बरं, देवदुर्लभ देह मिळाला, शरीर टाकाटक पाहिजे, शरीर चांगलं पाहिजे. सूत्र सांगतो ध्यानपूर्वक आहे काय, ज्याचं शरीर चांगलं त्याचं मन चांगलं, ज्याचं मन चांगलं त्याची बुद्धी चांगली, ज्याची बुद्धी चांगली त्याचे विचार चांगले, ज्याचे विचार चांगले तीच माणसं परमार्थ करतात. उलट नेतो भाऊ, परमार्थ ती माणसं करतात, कथा कीर्तन ती माणसं ऐकतात. परमार्थाची, देवाची, धर्माची त्यांना गोडी आहे ज्यांचे विचार चांगले, विचार त्यांचे चांगले, ज्याचे शरीर चांगलंय, मन चांगलंय, बुद्धी चांगली आहे का नाही. सगळं एकवटलेलं पाहिजे. शारीरिक बळ महत्वाचं आहे, शरीर जपा. काही न गुरुजी शरीर म्हणजे गोडाऊन केलंय बाबा श्रावण बाबा. जुना काळ असा होता, खायलाच भेटत नव्हतं, खायला भेटत नव्हतं म्हणून माणसं कमी आजारी होती, एवढे खाऊन खाऊन आजारी पडली आहे का. शास्त्र सांगतंय, अनुसंधान करतंय, पारमार्थिक प्रक्रियेत देखील संत सूत्र आहे. खावं काय, किती वेळा, किती खावं, काय खावं याच्या करता देखील युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, देवयुंद्रिया तिचा, देवयुंद्रिया तिचा, नचा विभाजन, नचा विभाजन, इंद्र बहु वाचन, युक्त आहार विहार, युक्त आहार युक्त आहार विहार, नेम इंद्रिया श्रीसार, नशा विभासर निद्रा बहुभाषण. ऐका, दिवसभरात 24 तासात एकदा जेवतो त्याला म्हणतात योगी. काय म्हणतात? दिवसभरात 2दा जेवतो त्याला म्हणतात भोगी. आणि दिवसभरातून 3 टाइम खातो त्याला म्हणतात. आपण कोणत्या कॅटेगरीत बसतो आपली आपण पाहून घ्या. भोगे रोग जोडून आरोचित हो का आता सकाळ पावसाने, आरोचित हो का आता सकाळ पावसाने, राजगुरु भाऊ, मी खरंच भाग्यवान आहे की मला अशी रोज संगती आहे. ऐका बरं, मी काय बोलेल त्याला दाखला आहे. प्रमाण देणं म्हणजे कीर्तनकार काय बोलतोय त्याची पायाभूत भिंत आहे, या वाक्याला आधार आहे. पारमार्थिक परिक्षेत्रातील संत मालिकेचा काय खावं याच्या करताही नियम आहे, किती खावं याच्या करताही नियम आहे. ऐका, गाय किती म्हातारी झाली तरी मांस भक्षण कधी करत नाही, आणि वाघ किती म्हातारा झाला तरी चारा कधी खात. निसर्ग चक्राने ज्याचा त्याचा आहार ज्याला त्याला नेमून दिलेला आहे. पण भामटेपणा आपण केला, निसर्गाच्या चक्राला छेदन भेदन आपण केलंय साहेब, त्याचे दुष्परिणाम आपण भोगतोय. काय खावं, किती खावं, जेवत असताना किती जेवावं. बाबा काही जेवतात म्हणजे पोत टासल्यावानी जेवतात. जेवायला काही नियम आहे, पोट आहे, उदर आहे, याचे मनोमन 4 कप्पे करा. पहिल्या कप्प्यात अन्न भरा, दुसऱ्या कप्प्यात अन्न भरा दिनू दादा, तिसऱ्या कप्प्यात पाणी, चौथा 1 कप्पा प्या. तुम्ही पाणी प्या, मी तुमच्या मागे नाही लागलो. तिसऱ्या कप्प्यात पाणी भरा, 1 कप्पा श्वसन क्रिये करता रिकामा ठेवा. बा कसा ठेवा, मोकळा ठेवा प्रकाशजी बा. पण काय होतं माहिती का, आपलं पहिल्या कप्प्यात आवडीचा पदार्थ असला तिथं अन्न, दुसऱ्या कप्प्यात अन्न, तिसऱ्या कप्प्यात अन्न. 1 कप्पा कसा पाहिजे बोला पटकन, कसा पाहिजे? मोकळा. तुम्ही भुका लागल्या तुम्हाला? त्या मोकळ्या कप्प्यात अन्न भरायला सुरुवात केल्यानंतर आतून पत्र व्यवहार सुरू होतो. गोडाऊन फुल झाले, याच्यापेक्षा अधिक माल पाठवू नका. गोडाऊन पॅक झालंय, याच्यापेक्षा अधिक माल पाठवाल, उर्वरित माल गोडाऊनच्या बाहेर येण्याची दाट शक्यता आहे. पण तो माल बाहेर पडताना गोडाऊनचा कोणता दरवाजा उघडेल सांगता येत नाही. कळावे आपला ढेकर. ढेकर म्हणजे काय? पत्र आहे, पण काही अशी बसलेली मातबरी तर ढेकर आल्यावर सुद्धा 1.5 पोळीचा काटा काढी. काय खावं याला नेहमी, किती खावं यालाही नेहमी. शरीर टाकाटक पाहिजे. ऐका, शरीर चांगलं असेल प्रपंच चांगला करता येईल, शरीर चांगलं असेल परमार्थ चांगला करता येईल. ऐका, तुकोबराय देवाला म्हणायचे, देवा तुझ्या प्रति माझी एकच अपेक्षा आहे, टाळ असेल काय नसेल काय, मृदंग असेल काय नसेल काय, लोक भजन ऐकायला
ऐकायला असतील काय नसतील काय, पण एक काम कर, हे चांगलं दे, हे टाकाटक दे. हे चांगलं असेल ना, टाकाटक असेल ना, आम्ही रात्रंदिवस तुझ्या नावानं टाहो फोडू, पण याचा काय भंग नको जाऊ देऊ भंगा, 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 नको जाऊ देऊ भंगा. जाऊ देऊ भंगा, नको जाऊ देऊ भंगा, नको जाऊ देऊ भंगा, नको जाऊ देऊ भंगा, भंगा. टाळी वाजव एकदा. आणि आलं बेराब राव नाही राहत, आहे का नाही. VIP माणसं VIP स्टेजला शोभतात, आहे का नाही. आणि कधीतरी असं चांगलं ऐकायला भेटते. आणि भंगार ऐकून तुमचे कान भंगारच झालेले, आहे का नाही. चांगलं नियमाचं ऐकायला भेटतंय, सूत्रात ऐकायला भेटतंय, योग्यतेत. आता ही एवढी महाराष्ट्र गाजवलेली माणसं आज या स्टेजला, ऐका, महत्वाचं ऐका. कुठपर्यंत आलतं तुम्ही म्हणणार 36 वर्षातलं येऊन गेलो तो आहे सारखे, तू इथं उंची लय कमी, लय उरकायचं काम करू नको तू, आहे का नाही. तुला आणून पास्तावा झाला असं म्हणायला नको कोणा, आहे का नाही. कुठपर्यंत आलतं बोला पटकन, मी पाठ करून येईल राहतो बरं का. आणि 5 नंबर जर बोगस झालं तर पहिल्या पानापासून चालू करतो, यांच्या नामानापासून. पहा तुम्हाला परवडेल का. तुम्ही म्हणशाल तारखी नसतील तुला, आहे का नाही. पण मी जेव्हा बाहेर पडतो डबल क्वायता मारूनच गाडी भरतो, नाही तर नको नको, कपडेच नको आपल्याला, आहे का नाही. आता ऐका कुठपर्यंत आलतं, शरीर कसं पाहिजे. माझे मिस सांगता वा, टाळी वाजवा बाबां करता, अशी ऐकणारी पाहिजे. आबा जाणकारी बरं, प्रमाण सुद्धा पाठे, नको जाऊ देऊ बस गात्रे माझी. शरीर टकाटक पाहिजे, शरीर शारीरिक बळ महत्वाचं आहे, पण त्याच्याही पुढचं बळ आहे. शारीरिक बळाने युक्त पोक्त मस्त माणसं. पण ऐका, शिक्षण ज्याचं झालेलं आहे ना, बुद्धीचं बळ ज्याच्याकडे ना, बुद्धिवाद्याकडे कामाला आहे. रोजगार हमीवर जाणारा कामगार आहे. ऊन पाहत नाही, वारा पाहत नाही, पाऊस पाहत नाही, थंडी पाहत नाही, दिवसभर कष्ट करतो. कशा करता, प्रपंच करता. त्याला फार फार तर हाजरी 500 रुपये. किती आहे, दिवसभर काम करतं. कारकून झाडाखाली बसलेलं, छत्री आहे त्याला, पाण्याची बिसलरी आहे. फक्त हाजरीले तर आवक जावक किती आले, किती दुपारी पळले, किती गैरहजेरी. बसल्या जागेवर 1000 रुपये रोज घेतं. कोण इंजिनियर तिथं देखील येत नाही, AC च्या रूम मध्ये बसलेला आहे, प्लॅन अधोरेखित करतो. बसल्या जागेवर 1,500-2 हजार रुपये पगार घेतो. म्हणजे शारीरिक बळापेक्षा पुढचं बळ कोणतं आहे, कोणतं आहे, बोला ना पटकन. मला नमुना कळा ना बाबा, एका शक लेवलचे माणसं काय काय चालली, आहे का नाही. मी एकदा अंदाज घेतो राहतो, श्रावण माल कोणता इकल बा, त्या पद्धतीने काय तर राहतो. पण तुम्ही अशी जड बसले ना बा, एवढे जड नाही बसायचं बरं कीर्तनात, आहे का. बुद्धीचं बळ, शारीरिक बळ, बुद्धीचे वैभव अन्न नाही तुझे, एक केशराजा संतुरचे, एक केशराजे. बुद्धीचे वैभव अन्न नाही तुझे, एक केशराजे संतुरचे, एक केशराजे. बुद्धीचे वैभव. काय शब्द वापरला माऊलींनी, वैभव. बरं ती आता बुद्धिमत्ता हा गुणधर्म देत असताना, हे बुद्धीचं बळ देत असताना कोणाकोणाला दिलं पहा. आस्तिकाला दिलं, नास्तिकाला दिलं, काळ्याला दिलं, गोऱ्याला दिलं, गरीबाला दिलं, श्रीमंताला दिलं, धनवंताला दिलं, गुणवंताला दिलं, ज्ञानवंताला दिलं, कीर्तिवंताला दिलं. अनपडातला अनपडे त्याला बुद्धिमत्ता आहे. चांगला परमार्थ करणारा आहे, सात्विक जीवन जगणारा आहे, त्याच्याकडे बुद्धिमत्तेचा गुणधर्म आहे, बुद्धीचं बळ आहे. नास्तिकाकडे देखील काय, आपण म्हणतो त्याला खायपुरती तरी काय पाहिजे, बोला ना. अक्कल बुद्धी बळ वेगळं काय नाही, फक्त परिभाषा वेगवेगळं आहे, रस्ते वेगवेगळे. मग आता बुद्धी ऐका, शारीरिक बळापेक्षा पुढचं बळ कोणतं आहे. शरीराने पोकते माणसं बुद्धिवाद्याच्या घरी कसे कामाला आहे. ती कामाला माणसं का राहिली, कारण त्या बुद्धिमत्तेची प्रतारणा आहे. ऐका, आता बुद्धिमत्ता सांगत असताना चांगल्याची सांगू का वाईटाची, बोला पटकन. आधी चांगल्याची ऐकायची. ऐका, या भूतलावर इतके बुद्धिवादी जीव झाले गुरुजी, आपण कल्पना देखील करू शकत नाही. प्रतिउत्पन्नमती काही झाली, किती प्रतिउत्पन्नमती झाली की शास्त्राने दखल घ्यावी, इतिहासाने दखल घ्यावी, इतकी बुद्धिवान या भूतलावर झाली, आपण कल्पना देखील करू शकत नाही. ऐका, भोज राजाच्या पत्री उतरी काम करणारा, दरबारात काम करणारा, त्या सेवकाचं नाव आहे कालिदास. काय नाव आहे, कालिदास. इतका बुद्धिवान आहे की आणखी देखील
बौद्धिक क्षेत्रात त्याचं नाव आल्याशिवाय राहत नाही. प्रतिउत्पन्नमती कोणाला म्हणतात माहिती का? आहे त्या परिस्थितीत, आहे त्या वातावरणात समोरच्याने दिलेलं उत्तेजन, समोरच्याने केलेला प्रश्न, परंतु त्या प्रश्नाचं योग्य समन्वय साधून, योग्य दाखला साधून समोरच्याची बुद्धिमत्ता बंद करणे, आहे त्या टेंडन्सीत त्याला बंद करणे, याला म्हणतात प्रतिउत्पन्नमती. आता ध्यानपूर्वक ऐका प्रतिउत्पन्नमतीचं बुद्धीचं वैभव कसं असतं. काय राहतं? एखाद्याचं स्थान मान, एखाद्याचं लौकिकत्व, समाजमान्य एखादा व्यक्ती झाला, बुद्धिवादात एखादा मोठा. नाहम कशामी रोमतले, काय म्हणतोय राजा? नाहम कशामी रोमतले. काय कळू राहिलं का? फक्त मानाडूल राहिले आहे की नाही? आता मला बसवायला वेळ गेली बाबा. आता ते नाहम कशामी रोमतली, राजाचा प्रश्न कसा आहे पा. राजा म्हणतो माझ्या तळ हातावर केस का नाहीत? आपले आपले तळहात पा बरं. घरी गेले पा, जेवताना पा, हाय का नाही? म्हणले कुठं गेली? पंडित म्हणले आपल्याला काही जमत नाही. पण तो एक म्हणला थांब, माघार घेऊ नको. हे हरलं ना कालिदास तर आपण बाहेर निघायचं, नाही तर निघायचं. पाहू बरं काय करतो. म्हणले कालिदासाला उत्तर जमल का? 8:15 वाजली होती. कालिदास म्हणले सोपं आहे. काय? ऐका राजेसाहेब, तुमच्या तळहाताचे केस गेले याला एकमेव कारण दानाची महती तुम्हाला माहिती आहे. केलेला द्रव्य संचय, त्या द्रव्य संचयातून दान केलं. सुवर्ण दाने कांती निर्मळू. ज्यानं या मृत्यू लोकात मनुष्य देहात असताना सोनं दान केलं, त्याला पुढच्या जन्मात काय चांगला भेटतो? माझ्याकडे पहा ना, शारा. ज्याला वाटतं या जन्मात आपण थोडे कृपणे, पुढच्या जन्मी चांगले टकाटक स्मार्ट आलो पाहिजे, मग काय दान करायचं? कोणाला? मला मायपुरता आहे ना का देऊ? मला देवाला. कोणाला? देवाला दान करा. भूमी दाने भूमी पाळू. देवाला भूमिदान केली ना, तो पुढील जन्मात राजा म्हणून जन्माला येतो. मग कालिदास सांगतोय राजेसाहेब, दान देता देता तुमच्या तळहाताचे केस गेले. पंडित म्हणले राजाचे दान देऊन गेली, तुझ्या तळहातावर नाही, तुझे कुठे गेले? म्हणले राजाचा सर्वस्वी प्रेम माझ्यावर आहे. राजा दान देऊन देऊन तळहाताचे केस गेले, माझे दान घेता घेता गेले. ते बाकीचे म्हणले आमच्या हाताला काही नाही, आमचं कुठे, तुम्हाला काहीच भेटलं नाही. म्हणले हाताला हात काय करू राहिले? याला म्हणतात प्रतिउत्पन्नमती. ही झाली आस्तिकाची. नास्तिकाची ऐका. गाव वैतागलाय, भावकी वैतागली आहे, नात्यात किंमत नाही राहिली, सगळा विद्रोह झाला. कसा माहिती आहे? जिच्याशी ब्रह्मगाठ बांधली, जी उंबरठ्यातलं माप ओलांडून नांदायला आली, तिचा त्याग किती आहे? कोणा करता? आपल्या करता. जन्म झाला मुलीचा, गॅजेटला नोंद करताना पहिलं अक्षर लिहिलं कुमारी, आईबापाने ठेवलेलं मुलीचं नाव, तिच्या पुढं तिच्या वडिलाचं नाव आणि वडिलाच्या कुळाचं आडनाव. किती काळ राहिलं हो तुमच्याकडे? बोला पटकन, वेळ कमी आपल्याकडे. किती काळ? लग्न होईपर्यंत. लग्न झालं, आधारला बदललं बाबा, पॅनला बदललं, बँक पासबुकला बदललं, सगळीकडे बदललं. कुमारी शब्द गेला. कोणता आला? आईबापाने ठेवलेलं नाव सासरकडच्या आवडलं नाही. मॉडर्न नाव मी सांगत नाही. सीता होतं, गीता केलं तुम्ही आनंदाने. नावापुढचं तुमच्या वडिलाचं नाव गेलं, कुणाचं आलं? हा, तुमच्या वडिलाच्या कुळाचं आडनाव गेलं, कुणाचं आलं? त्याग ऐका. शरीर तिथंच, पण शरीरातला बदल ऐका. पाय तिचे, पायात पैजण मालकाच्या नावचे, पायाला बोट तिचे, बोटात जोडवे मालकाच्या नावचे, हात मनगट तिचे, चुडा बांगड्या मालकाच्या नावचा आहे, कपाळ तिचे, कुंकू मालकाच्या नावचं आहे, गळा तिचा आहे, मंगळसूत्र मालकाच्या नावचं आहे. पण आयुष्याचा साथीदार चांगला भेटला तर जीवन चांगलं आहे. लावलेलं कुंकू, सांभाळण्याला इमान, परंतु ज्याच्या करता नांदते तो साथीदार कसा पाहिजे? योग्यतेचा. नास्तिकाची बुद्धी आहे का? पिणारा आहे, गावात मान राहिला नाही, भावकीत मान राहिला नाही, नातेवाईक जवळ येत नाही, घरच्यांनी वायलं काढून दिलं, गाव सोडलं, शेतात राहायला गेलं, राहत वड्याच्या कडेला, दिवसभर गावात दारू पिलं. अचानक नैसर्गिक आपत्ती झाली, गुरुजी पाऊस आला. नास्तिकाची बुद्धी सांगायची मला. पाऊस आला भरपूर, दिवसभर पिलं, संध्याकाळी डुलत घरी गेलं. मध्यरात्री, निम्म्या रात्री 1-1:30 वाजता दिनेश महाराज 1-1:30 वाजता दारुड्या घरी गेला. नास्तिकाची बुद्धिमत्ता ऐका. देवाने बुद्धीचं वैभव कोणाकोणाला दिलं. नास्तिक घरी गेलेला आहे, पिलेला आहे, मध्यात धुन्न आहे, रात्रीचा 1-1:30 वाजलेला आहे, शांतता आहे. किती शांतता आहे पाहिजे का? एवढी शांतता आहे. आणि तेवढ्या शांततेत ती घरी गेलं डुलत, दार वाजवलं बाबा. काय वाजवलं? वैतागलेली हो. कोण? कोणाची? हा, अहो भजनीची वैतागती ती. वैतागलेली. ती म्हणली उघडत नाही दार. ती म्हणलं हे दार उघड. म्हणली उघडत नाही. पाऊस झालेला अचानक, अवकाळी.
घराच्या मागं वडा होता, त्या वड्याला काय आलेलं, ती घरातून म्हणली बा तुमच्यामुळे भाव बांधात किंमत राहिली नाही, घरचं कोणी नीट बोलत नाही, खायपुरची जमीन आपल्याला वाहिलं काढून दिली, पण ती सुद्धा तुम्ही कसवत पडीत पडली, तुम्ही दररोज बॉम्बट्या कुटीत फिरतात, दारू पीत फिरतात, कुठंच किंमत राहिली, मी दार उघडणार नाही. बाहेर वैतागलेलं 1:30-2 वाजेचं ते पिलेलं, ते म्हणलं दार उघड, धमक्या देतात बरं अशी माणसं, दार उघड नाही तर मी काय करीन, तुम्ही होते काय तिथे, जीव देईन म्हणलं, जीव देईन. पण बुद्धिमत्ता ऐका दारुड्याची, पिलेला आहे, फुले ताईट आहे, पण त्यांना भला दगड उचलला. बाबा काय केला तुम्ही, सावध राहा बरं दादा, माझा 90 नगारा तुमच्या उच्यात, दगड उचलला आणि घराच्या मागं गेलं, वडाला काय येलं होतं, पाणी. जसा दगड घेतला डुलत गेलं वड्यात, आवाज झाला. आवाज झाल्यानंतर घरात गृहमंत्र्याने विचार केला, कसं का असा ना, दारुडा असू गारुडा असू, पण माझ्या कपाळाचं कुंकू आहे, त्याच्यामुळे मला किंमत आहे. पटकन बॅटरी घेतली पळत गेली. कुठं, हे दुसऱ्या मार्गाने घरात येऊन बसलं, कडी लावून घेतली. आता आलो गामरांगात, आता कडी लावून घेतली. कडी लावल्यानंतर बाई बॅटरी लावू पाहिजे, पाणी शांत झालं, स्थिर झालं, मग कळलं आपलं कॅलेंडर काय, याच्यात काय दगड आहे. आता ती परत बाहेर आली आणि दार वाजवती. आता बाहेर कोण आहे, आतमध्ये कोण आहे. आता ती विनंती करायची, मालक 2 वाजू राहिले हो, दार उघडा. ते म्हणलं थांब, सारं गाव गोळा करतो, एवढ्या रात्री गेली ती कुठं, याला काय म्हणतात, याला काय म्हणतात बाबा, बोला ना. माणसं आताशी मोकळी झाली बा, आता रेंज कळाली बरं. पण आपल्याला हो, मला सासूरवास होतो. हां तुम्ही मी ते नसल्यावर करतो उद्योग, पण अशी असल्यावर ऐका. आता भाऊ ही बुद्धिमत्ता आहे, पण बुद्धीच्याही पुढचं बळ आहे. शिक्षक विद्वान आहे, शिक्षक बुद्धिवान आहे, पण शिक्षक शब्दाला कालिंबा त्या दिवशी लागला, गुरु द्रोणाचार्यांनी स्वतःचा आश्रम सोडून कौरव पांडवांना विद्यादान करायला राजवाड्यात गेले. मग बुद्धिवादी जीव धनाढ्य मनुष्याच्या घरी कामाला आहे. कुठं आहे कामाला आहे, कोणाची तर धनवंताच्या घरी पैसे मोजायला, ती लेखापडी करायला, कोणाला किती गेले, कोणाचे किती राहिले, कोणाची आवक बाकी, कोणाची जावक. कोणी डोक्यावाला आहे का अंगोठी चापी तिथं, नाही ना. डोक्यावाला माणूस कोणाच्या घरी कामाला आहे. पहिलं बळ कोणतं सांगितलं, मग मी गेलो गोड वांग्यात सारं असायची रोज. ऐका, पहिलं सांगितलं शारीरिक बळ, दुसरं सांगितलं असं पटकन बोला ना बुद्धिबळ, तिसरं सांगितलं सांपत्तिक बळ. परंतु धनवान माणसं पैशाच्या बॅगाचे बॅगा भरतात, सत्ताधीशांच्या घरी जातात, सांगतात साहेब हे पॅकेज, ही मिठाई, ही भेट, ही सांभाळा, ही स्वीकारा, आमच्या जावयाला तुमच्या संस्थेत पिऊन म्हणून कवाय ना. म्हणजे सांपत्तिक बळापेक्षा पुढचं बळ कोणतं आहे, सत्तेचं बळ. आता ऐका, बळ कोणती कोणती झाली, शारीरिक बळ, बौद्धिक बळ, बोला ना, आर्थिक बळ आणि सत्तेचं बळ. याच्यापैकी तुकोबा ऐकड बुद्धीचं बळ म्हणावं तर महाराज म्हणतात माझी बुद्धी अल्पमती आहे, मी तो हा. ऐका, शारीरिक बळ जर म्हणावं तुकोबराय म्हणतात मी या भूतलावर आलो, वैकुंठातून आलो, काय कारणाला आलो, आम्ही वैकुंठवासी मायेचा परडा आमच्यावरही पडला, बाल्यावस्था आमची गेली, पण एक काळ असा आला नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, वा सवे पांडुरंगे. आणि मग भगवंताचा स्वप्न सिद्धांत झाल्यानंतर आम्ही जी अभंग रचना सुरू केली. कळतंय पारमार्थिक रस वाटायचा आहे, कुणाला प्रत्येकाला वाटायचा आहे. याही पलीकडे जे वाम मार्गाला गेले, चुकीच्या मार्गाला गेले, त्यांना योग्यतेची वाट दाखवायची, खऱ्या खोट्याचं निवारण करायचंय, खंडन मंडन करायचंय. याकरता खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा. उजळा वया आलो
आलो वाटा खरा खोटा निवाडा. ऐका संत सूत्र या अधिष्ठानात आल्यानंतर आता मला भूमिका मांडायची आहे. शारीरिक बळ कमी अधिक असेल, सत्तेचं बळ कमी अधिक असेल, संपत्तीचं बळ कमी अधिक असेल, बुद्धीचं बळ कमी अधिक असेल, मग तुकोबारायकडे कोणत्या प्रकारचं बळ आहे जेणेकरून आजच्या दिव्य अक्षरात म्हणतायत आम्ही झालो बस. आता इथपर्यंत जायचं ना आपल्याला कुलदीपराव, ऐका नाही. आता जात असताना कसं जायचं ऐका. महाराज म्हणले स्वप्न सिद्धांत झाल्यानंतर आम्ही परमार्थिक वाटेला जीव लावायला निघालो. मग पाया पडून सांगितलं लोकाला. आबा आता थोडी गरजच आहे ना, पटपट पाया पडून सांगितलं लोकाला काय करा, परमार्थ करा. पण केला का? विनवणी केली हो. लागोनिया पाया विरवितो तुम्हाला, लागोनिया पाया विरवितो तुम्हाला, लागोनिया पाया विरवितो तुम्हाला, लागोनिया पाया विरवितो तुम्हाला. मुखी नाम, मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा, वेळो वेळा, वेळो वेळो. राजगुरू आवरेज तरी कवर दिलो गाडी. MH 52 झाली तरी दिवसाला 4 कीर्तन काढली. मला काय बोलायचं कळू राहिलं कळणाऱ्याला, आहे की नाही. सोपं काम नाही. महाराज म्हणले पाया पडून विनंती केली तरी लोक परमार्थाला आली नाही. मग शारीरिक बळ जर असतं, प्रकाश बा तुकोबाराय म्हणतात माझ्याकडे शारीरिक बळ जर असतं ना, मी अशी दांडगे सायकली अशी अशी गचांडी दिली असते लोकाला. घेता राय उभा मन माझं मागं रामकृष्णारी. कोण म्हणतायत तुम्हाला काही पुरावा पाहिजे? तुम्ही असेल चकला काय? बैठ खाली कीर्तन ऐक, बडबड करू. पण तुकोबाराय म्हणतात मी दांडगेशाही करून पाहिली असती, पण ती दांडगेशाही करून सुद्धा लोक आले. दंडोनी पुढती वाटेला, दंडोनी पुढती वाटेला, दंडोनी पुढती वाटेला, दंडोनी पुढती वाटेला. काय करू देवा ऐशी नाही शक्ती, काय करू देवा, आईची नाही शक्ती, काय करू देवा ऐशी नाही शक्ती. करू देवा आईची नाही. दंडोनी पुढती वाटेला, दंडोनी पुढती वाटेला, दंडोनी पुढती वाटेला, दंडोनी पुढती वाटेला. श्रावण बाबा मी एकटं गायच्या द्वारणातला माणूस नाही. मी लागलो तो स्वरात नाही तर कायम द्वारातच राहतो. आता तुम्ही लय आळा विनंती, मला सांगितलं समजून भाऊ एवढी एनर्जी लावू नको, टेकून जाशील. तारखी येतील पण करायला माणूस राहायला पाहिजे. पण करणार काय? मी जोर लावला तर कीर्तन आहे की नाही. आता ऐका महाराज म्हणतायत लोकाला दांडगेशाही करून मी परमार्थाला लावले असते, पण माझ्यात शारीरिक बळ तसं. पुरावा कसा आहे पहा. दंडोनी पुढती वाटे लावू. आता यासाठी ठेवावं लागत तुमचं ऐकून सगळं सगळ्यांचं मिक्स ठेवा. लोक त्या मापाची ना मग दांडगेशाही करून जमलं नाही. बरं सांपत्तिक बळ जर पावा ना, तुकोबाराय म्हणतात तुमच्या घरी लहान लेकर आहे, तुमचाही प्रपंच आहे, तुमचाही संसार आहे. आमच्याही घरी लहान लेकर आहे, आमचा संसार प्रपंच आहे. पण तुमच्या लहान पोराला हे बघा त्याची लाडकोड पुरवत असताना बाल्य अवस्थेत त्याला दूध दुभत्या गाई म्हशी तुमच्या घरी. कोणाच्या घरी? तुकोबाराय म्हणतात. आणि आमच्या घरचा दुबळेपणा पा. आम्हा तुमच्या घरी गाई म्हशी, आम्हा घरी उंदीर घुसी, आमच्या घरी उंदीर घुसी, आमच्या घरी उंदीर घुसी, घुसी, आमच्या घरी उंदीर घुसी, आमच्या घरी उंदीर घुसी, आमच्या घरी उंदीर घुसी. तुकोबाराय म्हणतात तुमचा प्रपंच कसा आहे पा. तुम्हा घरी गाई म्हशी. टाळी वाजवा प्रकाश भाऊ करता एकदा. मला गॅरंटी नव्हती तिथपर्यंत आणून सोडतील, पण सोडलं बरोबर आहे की नाही. आम्हा घरी उंदीर घुशी. पण माय उंचीवर जाऊ राहिले तुम्ही. त्याच्या पुढचं ऐका. महाराज म्हणले तुमच्या प्रपंचात, तुमच्या संसारात तुमचा खाटला थाटला जर पाहिला, तुमचं किचन जर पाहिलं, तर तुमच्या घरी तांबे थाळे आणि आमच्या घरी वा 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 तुम्हा घरी तांबे थाळे, आम्हा घरी परळ पाळे. ही दयनीय अवस्था आहे. कुठली? अहो वा वा वा. झालं ना अक्का, झालं कंप्लीट झालं, काहीच अडचण नाही. आता तुम्हा घरी गाई म्हशी,
मग मी गेलो का यांना माईक देऊन टाक काय अडचण नाही. काय 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 आम्हा घरी उंदीर गुशी मी आधीच सांगितलं मी इसरत असतो बरं इसरलेलं खेळ होतो सगळा. आम्ही सदैव चोडके आम्ही सदैव चोडके आम्ही सदैव सोडके आम्ही सदैव सोडके जवळी येता चोरताके जवळी येता चोरताके जवळी येता जवळी येता सोडके आ जाऊ पुढची भिके कुत्री घर राखीते जाऊ पुढे भिके कुत्री राखे वैसी करा नांदणुकाईची करा नांदणुकाईची करा नांदणुकाईची करा नांदणुकाईची करा नांदणुकाईची करा नांदणुकाईची करा बरं परमार्थाला पत्नी तरी अनुकूल होती तुकोबरायची नाही 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 तुकोबरायने केलेलं भजन घरातली पतिव्रता पत्नी देखील नीट ऐकत नव्हती. महाराज म्हणतायत प्रापंचिक अवस्था काय दुबळेपणाची आबांनी गायली. आम्ही सदैव जवळी येता जाऊ पुढती भिके. अरे बापरे देवाला देव पाहुणा कोण आला देव जावई आला तर भजे आपल्या घरी बाबा आला तर गावरान तुपाचंच जेवण. जावयाला भजे पण देवाला काय जेव घातलं देवाला तुकोबरायनी जेव घातलं काय जेव घातलं दरी दरीत पाण्या माझी रांधियेल्या कन्या ओ दरीत पाण्या माझे दरी दरीत पाण्या माझी रांधियेल्या देवाच्या आदराती त्या असं केले म्हणले मग आमच्याकडे असतं तर आम्ही थांबलो असतो का. मग शारीरिक बळ कमी अधिक असेल सत्तेचं बळ कमी अधिक असेल बौद्धिक बळ कमी अधिक असेल श्रीमंतीचं बळ कमी अधिक असेल मग आहे तरी कोणतं बळ आणि नसेल बळ तर ते मिळवलं कोणाकडून आहे का नाही. आपल्याकडे पैसे नसले तर उसने घ्यावा कर्ज काढावा पण काहीतरी उद्योग रिकामं बसू नाही. मग आता ते बळ दाखवताय सांगतायत आम्ही बलवान झालो पण तुमच्याकडे आहे का नाही माहिती नाही पण तुम्ही कोणाकडून जे काही कमी जे काही उणीव आहे ती माणसाकडून पूर्णत्वाला नेतं. मग पूर्णत्वाला कशी नेली महाराज म्हणले एकतर आमच्या पूर्वजांचे संस्कार रक्तात काही गुण होतं काय अंगी वैराग्याचे बळ अंगात काय होतं वैराग्याचं बळ होतं आणि त्या बळाच्या जोरावर आम्ही काही घटना करणार होतो पण त्यात थोड्या त्रुटी राहत होत्या. मग आम्ही काय केलं माहिती आम्ही दास झालो आम्ही सेवक झालो आम्ही अंकित झालो कोणाचे देवाचे. त्याचा फायदा काय झाला बळीयाचे अंकित बळीयाचे अंकित बळीयाचे अंकित बळीयाचे अंकित
बळ आमच्या अंगात होतं, परंतु त्या बळाची प्रतारणा परमार्थात करणं शक्य नव्हतं. मग पारमार्थिक बळ मिळालं आम्हाला. कोणतं मिळालं? वैराग्याचं. का पुरुषार्थ आहे देवाकडे. ऐका यशस्वी अवदार्य ज्ञान. पुढचा शब्द पहा कसा आहे. वैराग्य. वैराग्य दिलं कोणा कोणाला दिलं? यश थोरविला मारुती विभीषण केला तापती. यश थोरविला मारुती विभीषण केला तापती. अवतार देऊनी करील हाती कीर्ती आता तुम्हाला सांगू श्रावण बाबा, या अशी नजराने चौकाड्या निघल्यानंतर माय काही पाठ नाही राहत. मी पण नंतर क्लिअर करून घेतो. आता अभंगाच्या भूमिकेत कोणाकोणाला काय काय दिलं आबांनी गोड यादी गायली. मग तुकोबाराय म्हणतात आम्हाला देत असताना वैराग्य दिलं. काय दिलं? वैराग्य. परंतु वैराग्य दोन प्रकारचं आहे. एक जिहासा वैराग्य आणि एक जिज्ञासा वैराग्य. प्रतिकूल परिस्थिती वाईट काळात जन्माला येतं त्याला म्हणतात जिहासा वैराग्य. वाईट काळ आहे ना, वाईट काळाच्या वेळेस वाटतं नाही नाही हे चुकीचं, हे असंच केलं पाहिजे, नाही नाही मी थांबलो पाहिजे, असं चुकलंय ते. कुठपर्यंत ते वैराग्य टिकतं? काळ चांगला आला, अनुकूल आला, प्रतिकूलता ढसाळली, वैराग्य संपलं. जिज्ञासा तसं नाही. काळ चांगला असेल वाईट असेल, चांगल्या वाईट काळात ती तृप्तता आहे, तो निश्चय आहे, तो ठामपणा आहे, तो दूर होऊ देत नाही. त्याला म्हणतात जिज्ञासा वैराग्य. म्हातारी म्हातारी माणसं बोला MS 50च्या पुढची. सुपारी आवडत नाही म्हणून सोडली का चावत नाही म्हणून? कस काय झालं? चावत नाही म्हणून आहे का नाही? पण काही आबा 32च्या 32 सभासद क्लिअर आहे या पार्लमेंटला. आबा कसे गुरुजी 32च्या 32 क्लिअर आहे. सुपारी पुढे पानपुडा पुढे अडकिता पाहिजे तसा धारदार आहे. निस्ती काटायची तोंडात टाकायची. पण तुम्हाला जमत ववी आहे का त्याला? आहिक की स्वर्गीचे भोग पायिक झालिया इच्छेचे परिभोगावे हे न रुचे मना माझी. काही महत्वाचा मुद्दा. जिज्ञासा वैराग्य कशाला म्हणतात? नास्तिकांनी एकांतात पाठवलेले आहे. कामिक वासना घेऊन जागृत करून समोर उभी आहे. एकांत आहे, मुसमुस्त तारुण्य आहे. असं असताना देखील हात जोडून म्हणावं काय? जाई वो तू मात न करी सायाची. जाई वो तू मात न करी सायाची. आम्ही भी तुझाच तैसे आम्ही भी तुझाच तैसे. जाई वो तू मात न करी सायाची. जाई वो तू मात न करी सायाची. आम्ही भी तुझाच तैसे आम्ही भी तुझाच तैसे जिज्ञासा वैराग्य. जे असं वैराग्य कसं असतं ऐका. बाप पोराची भांडण झाली का? म्हातारा बाप आहे, वंशाचा कुलदीपक एकुलता एक आहे. ते आपल्यावर नाही घ्यायचं बरं. अभंगात भूमिका आहे. म्हातारा म्हणायचं एका खांबावर आपली द्वारका आहे. ट्रॅक्टर तुझ्या करता, बंगला तुझ्या करता, माडी तुझ्या करता. पण हे सगळं सांभाळायचं कसं? तुझे डोळे उघडतील कधी? पोरग रोज सकाळ दुपार संध्याकाळ त्याच बातम्या ऐकून काटाळलं बाबा. पोरग म्हणलं माझे उघडल तेवढं उघडल अण्णा, पण तुमचे झाकणं गरजेचं आहे. काय म्हणलं पोरे?
हे चिल्लर पार्टी थोडी दमदार व्हा आहे का नाही वैतागले काय ना मग बिचारी आहे का नाही ना ऐका ते म्हणले अण्णा तुमचं 3 टाइम तीच कॅसेट आहे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत डोळे उघडतील कसे डोळे उघडतील कधी डोळे उघडतील कधी माझे उघडायचे तेव्हा उघडतील पण तुम्ही एकदा डोळे झाकणं म्हाताऱ्याला राग आला समजणेवाले को इशारा कापी म्हातारा म्हणलं ज्याच्या करता हाडाची काढ केली रक्ताचं पाणी केलं कोंड्याचा मांडा केला रात्रीचा दिवस केला ऊन पाहिलं नाही वारा पाहिला नाही पाऊस पाहिली नाही थंडी पाहिली नाही हरेक ऋतू झटलो झगडलो 4 एकराची 40 चक्कर केली ते आडवं तिडवं बोलतं थांबण्यात मजा नाही पिशवी जशी भरलं तसं निघालं प्रयागला कुठं निघालं हा पोऱ्याने विचार केला म्हातारं काय आपल्याला आटपायचं नाही म्हातारी भाकरी तापीत होती तिथपर्यंत गेली म्हणले अक्का उठ पटकन म्हातारी काहीच बोलली ना अक्का उठ कारण म्हातारीने बॉकना भरेला होता काय असं लागलं आहे का नाही बरं ते डेपो कालवणं पटकन माल ठेवणं एवढं सोपं काम आहे काही डेपोवाले आहे काय हां ते ना हात नाका दाखवू थोड्या वेळ थांबा ना आहे का नाही आपण झाकली सवाला काय ठेवायची आजी अजिबात नाही आहे का मग ती डेपो भरेल काम मग तिनं पटकन काय केलं माहिती का थोडं कालथा बाजूला केला आणि ती डेपू टाकून दिला खाली म्हणले झालं काय म्हणले काय नाही अक्का म्हातारं राग चाललं म्हातारी म्हणली राग एकटा नाही चाललं जाताना त्याच्यासोबत 5,000 रुपये पेन्शन चालली तू काहीच करीत नाही इकडं भोंगा बांध तिकडं दोरी धर याच्या मागं हिट त्याच्या मागं हिट तुझ्यावर काहीच नाही सारं घर चालू आहे म्हाताऱ्याच्या पेन्शनवर जाय आडव म्हणले मी जाणार नाही मला ते ऐकायचं नाही म्हातारी पटकन हातातलं काम सोडून पळत गेली आणि गेल्यानंतर आता म्हातारं पुढं राग चाललं होतं काय येऊन जे राग जातं त्याचा आबा एक वैशिष्ट्य राहतं ते पुढं चालत आणि कुठं पाहतं हा यांना अनुभव आहे सगळ्या ती माग वळून पाहायचं म्हातारी पाहिली ती थोडं पटापट चालायला लागलं मला जी असा वैराग्य सांगायचं म्हातारी पाहिली पटपट चालायचं म्हातारी पटकन पुढं गेली प्रपंच त्याला म्हणतात एकानं काडीची पेटी हातात घेतली काडी वळायला लागलं दुसऱ्यानं म्हणावं थांब नाहीतर म्हणावं घ्या काढीन दे पेटून ऐका नाही जमतो प्रपंच नाही कोण आग झालं तर कोण काय व्हावं पाणी तेव्हा चालत आहे का नाही म्हातारी म्हणली चालली कुठं म्हणले ज्याच्या करता एवढं खटाटोप केला ज्याच्या करता एवढा संचय केला ते आडवं तिडवं बोलत थांबण्यात मजा नाही चालले कुठं वाट जाईल तिकडं जायचं तर जा पण तुम्हाला बोलणारा कोणाचा आहे म्हातारी म्हणली तुम्हाला होता म्हणून नाही त्याला विचारा कुत्रं पाळीतं मांजर पाळीतं दिवस पार करतं आपल्या मुलाने आपल्या मांडीवर देहधर्म केला म्हणून आपण आपली मांडी कापत म्हातारं गार झालं म्हटलं फिर माग याला काय म्हणतात जिज्ञासा तसं नाही गुरुजींनी गायलेलं प्रमाण आम्ही विष्णुदास तारुण्य मुस्त आहे भर तारुण्य आहे एकांत आहे आम्ही विष्णुदास पुण्याच्या सारसबागेत जोग महाराज ज्ञानेश्वरीवर व्याख्यानं करायचे आणि ती व्याख्यानं प्रवचन कीर्तन ऐकायला जशी तुम्ही बसलेत ना शांततेत तसं समोर बसलेले असायचे टिळक कोण बसलेले असायचे टिळक एका राजकीय व्यक्तीनं दररोज जाताना येताना पाहिलं दररोजचं जे प्रवचन चालू आहे कीर्तन चालू आहे त्या कीर्तन प्रवचनात पुढे कोण बसलेले काही राजकीय हितगुज करायचं आहे काही गौप्य बातम्या काही गौप्य घटनेचं काही नियमावली त्यांच्याकडून शिकायची बऱ्याच वेळेस पत्रव्यवहार केला पण टिळकांची ना आपली भेट झाली नाही पण नित्य नियमाने टिळक दररोज काय ऐकतायत हा प्रवचन कीर्तन ऐकतायत म्हणले बऱ्याच वेळा पत्रव्यवहार करून जे काम जमलं नाही ते इथं जमू शकतं काय करू प्रवचन करणारे कीर्तन करणारे महाराज आपल्या हवेलीत नेऊ एक दिवस प्रवचन कीर्तन आपल्या घरी ठेवू प्रवचन कीर्तनाची गोडी टिळकांना आहे जिज्ञासा वैराग्य सांगायचं आहे टिळक प्रवचन कीर्तन ऐकायला नंतर माझं जे हितगुज आहे राजकीय ते मला साध्य करता येईल दुपारची वेळ धनाढ्य मनुष्य घरी गेला हवेलीत गेला तिजोरी उघडली बाबा पैशाचं पोतं भरलं श्रावणजी बाबा तो काळ असा होता 3 लाख रुपयात प्रकाशजी पैशाचं पोतं भरायचं किती लाखात आता 5 लाख रुपये खिशात मावतात आणि 5-50 तुमच्यापेक्षा जास्त आमच्या मावतील आम्हाला देवाने 1 किस्सा वाढवा दिलाय पैप ती कोणी ऐका पैशाचं पोतं टाचलं तिथं घेऊन गेली दुपारची विश्रांतीची वेळ आहे पोतं उघडलं आणि समोर ठेवलं महाराजांनी विचारलं भानगड काय म्हणले महाराज इथं जे प्रवचन करतायत इथं जे व्याख्यान करतायत इथं जे कीर्तन करतायत ते उद्या इथं न करता आमच्या हवेलीत करा 1 दिवस कीर्तन झालं 1 दिवस प्रवचन झालं एका दिवसाचं मानधन आहे बिदागी आहे सांभाळा स्वीकारा आणि आमच्या घरी उद्या महाराजांनी सांगितलं इथं माझं अधिष्ठान इथं माझं व्यासपीठ आहे इथं साक्षात भगवंत आहे देव स्वरूप अवतरलेली श्रोती आहे ऐकणारी निष्णात आहे मी जागा सोडून येऊ शकत धनाढ्य मनुष्याला राग आला म्हणलं महाराज अख्ख्या मावळ प्रांतात
तुम्हाला एका दिवसाची व्याख्यानाचे प्रवचनाचे कीर्तनाचे पोतभर पैसे देणारा धनाढ्य एकटा आहे. वाक्य ऐका जोग महाराजांचं. जिज्ञासा वैराग्य कशाला म्हणतात? जोग महाराज म्हणले तुझ्या पोतभर पैशाचा धिक्कार करणारे जोग महाराज याला म्हणतात जिज्ञासा वैराग्य. कोणतं वैराग्य? जिज्ञासा. भोग भोगण्याकरता लागणारी भोक्तृत्व शक्ती भोग समोर आहे तरी भोगाचा त्याग याला म्हणतात जिज्ञासा वैराग्य. महाराज म्हणतात आमच्या अंगात ते विवेकासहित आहे. कसं आहे? विवेकासहित विवेकासहित वैराग्याचं विवेकासहित 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 वैराग्याचं विवेकासहित जिज्ञासेतला फरक कळाला. लावण्यवती रूपवती आली. विश्वसुंदरी म्हणली तरी हरकत नाही. पान खाल्लं तर घशातून दिसावं इतकी सुंदर आहे. शिकागोच्या परिषदेत आलेली आहे. गुरुजी परिषद आटोपल्यानंतर तिनं विवेकानंदांना पुढे एक इच्छा व्यक्त केली. काय? महाराज तुम्ही मला वरावं, तुम्ही माझ्याशी लग्न करावं. महाराजांनी विचारलं हेतू काय? तुम्ही बुद्धिवान आहात. किती बुद्धिवान? या गॅजेटला तुमच्या बुद्धिमत्तेला तोड देण्याकरता एकही जीव नाही. तुमची बुद्धिमत्ता श्रेष्ठ आहे. मी स्मार्ट आहे. मी रूपवान आहे. आपण एकत्रित आलो तर आपल्यापासून जन्माला येणारी संतती बुद्धिवान प्लस रूपवान जन्माला येईल. स्वामीजींनी सांगितलं माऊली तुमच्या इच्छेनुसार मी तुमच्याशी लग्न केलं आणि उद्या तुम्हाला अपत्य झालंच नाही तर तुमची अतृप्त वासना पुढच्या जन्माला काय बळी पाडेल. मग त्याच्यापेक्षा एक काम करा, एवढा खाटाटोप केल्यापेक्षा उद्या या भर सभेत सांगतो आतापासून ही माझी आई आणि मी हिचा परस्त्रियाचा बहिणी माया परस्त्रियाचा बहिणी माया परस्त्रियाचा बहिणी माया परस्त्रियाचा बहिणी माया जे काही दाखले आवाज येत आहेत ती दाखले कशाची असेल तर वैराग्याच्या बळाची आहे. ऐका ते बळ कोणाकडून मिळालं? देवाने दिलं. पण देव कोणाला देत नाही. देतो का? नाही. आता गायनाचं बळ दिलं, पाठांतराचं बळ दिलं, यांना बोलण्याचं बळ दिलं, आवाजात जादू दिली. सगळ्याला दिली का? दिली का? नाही दिली. मग देताना देव नाडी पाहून पुढी बांधितो. काय करतो? ऐका हा ती मला ते प्रकाश बा दापित राहते त्याच्यामुळे नाही दाजी नाही उद्योग नाही करणार मी अजिबात नाही. ते म्हणत राहते एखाद्या दिवशी गोळा करून घरी आणायची वेळ आणू नको फक्त एवढं आहे. आता ऐका 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 कोणाला दिलं? अंकितपणा भक्ताचा 2च मिनिटात सांगतो. अंकितपणा. दुर्योधनाने प्रश्न केला एक दिवस. दुर्योधन म्हणला देवा मी तुझा हाती भाऊ आहे, अर्जुनही तुझा हाती भाऊ आहे, पण तुला सगळ्यात जास्त मोठेपणा कोणाचा? कोणाचा? अर्जुनाचा. मागं पुढं कोणाच्या? अर्जुनाच्या. तुला आमच्याशी काय घेणं? म्हणले योग्य वेळा सांगेल. देवाशी अंकितपणा भक्ताचा सांगायचं आहे. पहिलं चरण चाललंय अजून अंकितपणा. म्हणले मग थांब थोडं सांगेल. पण 9ला दास कमी होते ना. मग काय केलं? एक दिवस फिरता फिरता सोबत दुर्योधन होता आणि निघाले कुठं माहिती का? अर्जुनाच्या धामाकडे. जाताना भगवंतानी दुर्योधनाला थांबवलं. म्हणले इथंच थांब. काही माणसं असे घरापर्यंत नेऊ नये, बाहेरच चहा पिऊन वाटी लावून द्यावा. हा हा येड्या हळदी घरापर्यंत नेऊ नाही. ते घरी नेले म्हणजे लाखाचे 12,000 केल्याशिवाय राहत. भावात भाऊ राहू देती. गावात नेले म्हणजे गावात गाव राहू देती. सप्त्यात सप्ती राहू देती. एका दिंड्यात 2 दिंड्या केल्याशिवाय राहती. मग सगळे उद्योग करणारे असे राहते ना. मग हिने काय केलं? बाहेर ठेवलं देवाने. कोणाला? बोला पटकन. हा भगवंत आतमध्ये गेले. पण ऐका
भक्त झोपलेला आहे, भक्ताचं डोकं बहिणीच्या मांडीवर आहे आणि बहीण डोक्याची मालिश करते. देवाने खुणवलं थोडं बाजूला हो, वेळ कमी आहे, पटकन माझ्या मांडीवर डोकं दे. भगवंत डोक्याची मालिश करायला बसले. बाहेरचं वैतागलं, म्हणले किती वेळ झाली येत नाही. मध्ये जाऊन पाहिलं, म्हणले काय रे, जगाचा मालक, अखिलकोट ब्रह्मांड नायक, सृष्टीचा चालक, आणि इथं काय करतोय डोक्याची. म्हणले मोठ्यानं नको बोलू, तुझा प्रश्न आहे ना, प्रश्नाचं उत्तर आता पाय. डोक्याचा अलगत येत केस उपटला, हातात दिला कोणाच्या, हा, सांगितलं ते केस फेकू नको, कानाजवळ नाही. कुठं नाही, कानाजवळ नेला बाबा केस. डोक्याचा केस भजन करत होता कोणाच्या, अर्जुनाच्या. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे हे नाथ नारायण वासुदेव. नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. गोविंद हरे हरे नारायण वासुदेव. इतका अंकितपणा आहे भक्ताचा, अंकितपणा. तुकोबाराय म्हणतात आम्ही अंकित झालो, दास झालो, सेवक झालो, त्याचा फायदा आम्ही झालो बळीवंत. बरं महाराज, 10 मिनिटं कमी, मग बळाच्या जोरावर काय पुरुषार्थ केला. आता संसारिकातल्या घटना पाहून परमार्थातल्या घटनेचा धिक्कार कसा केला 2 मिनिटात ऐका. चांगल्या किमतीची, चांगल्या दर्जाची वस्तू हातात आली, कमी किमतीची कशी होती, बोला ना, पटकन पटकन बोलायचं आहे. पूर्वी शेती करायचो आपण, शेतीची मळणी करत असताना, शेतीची मशागत करायला, अवजार ओढायला आपल्याकडे काय होती, बैल गेली, त्याची जागा काय नाही घेतली, ट्रॅक्टरने. महिला मंडळ, पहिलं भात खिचडी करायची ठरली, चुलीवरचा स्वयंपाक, काय राहायचं, पातीलं गेलं, काय आलं, एकदा लावलं कुकर का बाई बिन फिकर. आता पटकन बोलायचं, अभंगातली भूमिका आहे, पटपट बोलायची आहे का नाही. काही गोष्टी होऊन राहत्या तुमच्या लोक इथे नाही, बरं इथे आहे का. आता ऐका, पटकन बोलायचं. हे बघा, उन्हाळा लागला का घरचा कारभारी माठ घेऊन यायचा, आता ते नाही राहिलं. आता काय आलं, फ्रीज आहे का नाही, सगळं बदललं. मग आता लाथाळणे हा शब्द प्रयोग आजच्या अभंगाच्या 2ऱ्या चरणात आला का, जो दुःख देणारा आहे, ज्याचं मूळ दुःखाचं आहे आणि अंतिम स्थितीपर्यंत किती पूर्णत्वाला नेला तरी दुःखाशिवाय काही पाहायला भेटत नाही. मग महाराज म्हणतात आम्ही अंकित झालो, दास झालो, सेवक झालो, त्याचा फायदा आम्ही बलवान झालो. ही बारकाली पोरं पटपट बोलायचं बरं का. मी पटकन म्हणाल, घरापुढं ट्रॅक्टर आला, तुम्ही म्हणायचं बैल, मी असं म्हणलो लाथाळल्या गेली. सगळ्यांना बोलायचं, काय बोलायचं, हां, घरापुढं ट्रॅक्टर आला, बैल, घरात कुकर आलं, पातेलं, घरात गॅस आला, चूल, घरात नातू आला, आजा, घरात बायको आली, आई, हां, तरी नाही बरं, नाही लागणार आज, नको. महाराज म्हणतायत अंकित झालो, दास झालो, सेवक झालो, त्याचा फायदा आम्ही काय केलं, जे बाधक आहे परमार्थाला, जे दूषण आहे परमार्थाला, जे खेचतंय, जे बेडीत अडकवतंय, त्या संसाराला काय मारली, लाथाळीला संसार, लाथाळीला
माया नाही तेरी नाही तेरी. आता घड्याळ बॉम्बा मारून राहिलं ना. चला जनतन धन केली तृण ही समान. मग उर्वरित स्थिती तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा. कशाच्या जोरावर? दास्यत्वाच्या जोरावर. मग मालक व्हायच्या भानगडीत पडायचं नाही. परमार्थ ज्याला करायचंय त्याने अंकित व्हा, दास व्हा, सेवक व्हा. मालकाची मंदिरं गावगाव असेल नसेल, पण दासाची मंदिरं असं एक वाडी नाही, एक गाव नाही जिथं नाही. कोणी केलं दास्यत्व? दास्यत्व निकट. हा, म्हणून परमार्थ ज्याला करायचाय, उच्चांकाला ज्याला न्यायचाय, त्याने आजची दिव्य अक्षर वाखाडण्याजोगी. आम्ही झालो बळीवंत. कशाच्या जोरावर? बळीयाचे अंकित. सोबतीला काहीच नाही हो, काहीच नाही सोबतीला. आणि केलं तो परमार्थ भजन केला आणि ते भजनच साथीला आलं. आबा जाऊ दे, आता मी त्रास देणार नाही. मग हात उंच करा सगळी मंडळी, कळा हात उंच. आवरलंय, आटोपलं आटोपलं. वेळेत कारभार. भजन करू आणि थांबू. विठोबा हरे जय जय विठोबा. आयोजक नियोजक सप्ताह कमिटी तनाने मनाने धनाने श्रमाने शामिल असणारी सगळीच या ग्रामभूमीतील सगळ्या आडनावाची सगळी मंडळी आहे का नाही, जी प्रीतीपूर्वक हा यज्ञ समापन्न होण्याकरता अविरतपणे धनवंत धनाचा परमार्थ करतो, दुबळा येतो श्रमाचा परमार्थ करतो. परंतु हा यज्ञ गोड असा समापन्न होत असताना 36व्या वर्षातील आजची ही कितव्या दिवसाची सेवा, वा 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 वा, ही परिपूर्णतेला नेत असताना महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य श्री गुरु रविदासजी आबा जगदाळे असतील, आमचे प्रकाशजी महाराज असतील, मृदंग मार्तंड आमचे दिनेशजी दादा असतील, आज दुग्ध शर्करा युक्त योग जी विशेष अतिथी म्हणून आपल्याला लाभलेत, महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार श्रावणजी महाराज जगताप, विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ महाराज आज महाराजांच्या समवेत, युवा कीर्तनकार आमचे माऊली महाराज गणगाव असतील, गोपालजी महाराज, सर्व मंडळी, आयोजक नियोजक संयोजक सप्ताह कमिटी, गोड असा साऊंड आमचे गोपालजी महाराज, सागरजी महाराज, जेड सुरक्षा. आता 2009-10 इथं आलो होतो मी, 7 दिवस होतो आबा, जाऊ दे आता जुनच सांगत नाही, एवढं बारकं होतं मला आज ओळखू आहे ना, ती खुनू राहिली आहे का नाही, 3रीलाच होती म्हणली, पेटी वाजवतात ना जे कुलदीप दादा, हां आता ती मला ओळखू आहे ना, मी आलो ओळखू,
आम्ही येतो बा ओळखू आहे की नाही माझ्यात बदलच काही झाला नाही जे घडवलं ते यांनी घडवलं आहे का गोड गावे गोड परमार्थ आहे ज्यांची संकल्पना आहे ज्यांचं मार्गदर्शन आहे ज्यांची कृपाछत्र आहे आणि गोड सगळीच मंडळी इकडे देखील आयोजक नियोजक सगळ्या मंडळीचे कोटी ऋण व्यक्त करतो आणि थांबतो विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोली रे लेकुरे बेले हे नाही उच्चारिला क्षमा परध हे ज्ञानेश्वरा क्षमा परध ज्ञानदेव